नमस्कार. ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सणासुदीच्या दिवशी स्वयंपाक काय करायचा, त्यामध्ये कोणते कोणते पदार्थ बनवायचे, पदार्थांचं नेमकं कॉम्बिनेशन काय करायचं हे आपल्याला सुचत नाही. आणि त्यामुळे आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट तयार होणाऱ्या व्हेज थाळीची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला पुरीसाठी कणिक मळून घ्यायचं आहे आणि त्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं कणिक घेतलं. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. रवा घातल्यामुळे पुरी छान खुसखुशीत होते. त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण त्यामुळे पुरीला छान खुसखुशीतपणा येतो आणि त्याचबरोबर पुरी मस्त टम्म देखील फुगते. आता यामध्ये घालून घेऊ 1 चमचा पिठी साखर. पिठी साखर घातली की म्हणजे मग पुरीला रंग खूप छान येतो. 2 चमचे तेल घालायचे. चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालून घेऊ. आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे तेल घातलेलं आहे ते तेल या सगळ्या पिठांना चांगलं चोळून घेणार आहोत. तर बघा, सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तेल देखील या पिठाला चांगलं चोळून घेतलेलं आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि कणकेचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा, पुरीसाठी कणिक भिजवत असताना ती आपल्याला घट्टसरच मळून घ्यायचे किंवा भिजवायचे, म्हणजे मग पुऱ्या ज्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात आणि मस्त टम्म फुगतात. खूप जास्त वेळ त्या तशाच टम्म फुगलेल्या राहतात. तर बघा, कणकेचा इथे मी घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचंय आणि पुन्हा एकदा कणकेला मळून छान असा मौसूद याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. कणकेचा छान मौसूद असा गोळा मी मळून घेतला. आता या कणकेला आपल्याला थोड्या वेळासाठी असंच भिजत ठेवायचंय. कणिक भिजतीये तोपर्यंत आपण बासुंदी तयार करून घेऊ. तर बघा, बासुंदी बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलंय. तर बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला शक्यतो म्हशीचं फुल क्रीम मिल्क घ्यायचं, म्हणजे मग बासुंदी दाटसर बनते. आता यातलं मी अर्धी वाटी दूध बाजूला काढून ठेवणार आहे आणि याचा वापर आपण पुढे जाऊन करणार आहोत. आणि हे बाकीचं दूध मी गॅसवर मध्यम आचेवरती गरम करायला ठेवलेलं आहे. दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची कृती करूयात. आता आपण अवघ्या 10 मिनिटांमध्ये झटपट बासुंदी बनवून तयार करतोय आणि त्यासाठी इथे बघा, मी 2 बिस्किटांची पावडर घेतलेली आहे. कोणताही फ्लेवर नसलेली 2 बिस्किटं घ्यायची, त्यांना मिक्सरवर फिरून त्याची अशी पावडर तयार करून घ्यायची आणि ही पावडर आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि दुधामध्ये मिक्स करत असताना या पावडरच्या दुधामध्ये गुठळा तयार होणार नाहीत याची काळजी घ्यायची. तर आता ही बिस्किटांची पावडर बासुंदीमध्ये घालण्याचं कारण असं की त्यामुळे एकतर बासुंदीला रंग खूप छान येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बासुंदी पटकन दाटसर बनते. यानंतर बघा, इथे मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलं होतं. या दुधाला देखील छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण घालतोय अर्धी वाटी दुधावरची साय. तर दुधावरची साय यामध्ये घालताना आपल्याला स्मॅश करून घालायची. दुधावरची साय आपण यामध्ये यासाठी घालतोय की आपण इथे दूध जास्त आटवणार नाही आहेत आणि त्यामुळे बासुंदीला छान दाणेदार आणि रवाळ टेक्स्चर यावं याकरता इथे आपण ही दुधावरची साय घातलेली आहे. सोबतच आपण तयार करून घेतलेलं हे बिस्किटांच्या पावडरचं दूध देखील घालायचं. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडेसे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहेत. 2 चमचे चारोळे मी यामध्ये घातले. आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यानंतर गॅसची आच आपल्याला मंद करायची आहे आणि मंद आचेवरती हे आपल्याला असंच उकळत ठेवायचं आहे. फक्त काय करायचं, अधूनमधून याला सतत हलवून घ्यायचं आणि पातेल्याच्या कडेने जमा होणारी साय मोडून यामध्ये मिक्स करत राहायची आहे. म्हणजे काय होतं, बासुंदीला पटकन दाटसरपणा येतो आणि बासुंदी देखील चवीला खूप छान लागते. तर हे बघा, 7 ते 8 मिनिट दूध मी मंद आचेवरती उकळत ठेवलं होतं. त्यामुळे दुधाला छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि थंड झाल्यानंतर देखील हे आणखीन दाटसर होतं. आता यामध्ये आपल्याला 4 ते 5 टेबलस्पून साखर घालायची आहे आणि साखर घातल्यानंतर याला आपल्याला खूप जास्त उकळत ठेवायचं नाही. फक्त 2 ते 3 मिनटं आपण हे दूध उकळवून घेणार आहोत. साखर आपल्याला सुरुवातीलाच यामध्ये घालायची नाही, बासुंदी शिजत आल्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत. याचं कारण असं, एक तर दूध आटायला वेळ लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बासुंदी चिकट होते. तर बघा, आणखीन 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती मी याला उकळून घेतलं आणि त्यामुळे बासुंदी दाटसर झालेली आहे. थंड झाल्यानंतर ती आणखीन दाटसर होईल
आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला विलायची पावडर घालायची आहे. विलायची पावडर घालून याला मिक्स करून घेऊ. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तयार झाली आपली मस्त अशी दाटसर सुमधुर अशी बासुंदी. अवघ्या 10 मिनिटात झटकीपट आज आपण ही बासुंदी बनवून तयार केलेली आहे. आपली बासुंदी बनवून झाली. आता यानंतर आपण जिरा राईस बनवायला घेऊयात. जिरा राईस बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता या तांदळाला आपल्याला 1 ते 2 वेळा पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. तांदूळ पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला 10 ते 15 मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे. तांदूळ भिजतोय तोपर्यंत इथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून 8 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजेच तांदळाच्या 8 पट पाणी इथे मी गरम करायला ठेवलं. आता या पाण्याला आपल्याला चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची आहे. तांदूळ भिजतोय तोपर्यंत इथे बघा पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. तर मीठ आपल्याला नेहमीपेक्षा दुप्पट घालायचं आहे. त्याचबरोबर भात शिजल्यानंतर थोडासा पिवळसर दिसतो तर तो तसा दिसू नये याकरता इथे आपण घालतोय अर्धा लिंबाचा रस. यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचाभर तेल. तेल घातल्यामुळे भात चांगला मऊ शिजतो आणि शिजल्यानंतर भाताचा प्रत्येक शीत ना शीत मोकळा सुटसुटीत होतो. आता याला एकदा हलवून घेऊ आणि त्यानंतर आपण भिजत ठेवलेला तांदूळ निथळून यामध्ये घालून घ्यायचा आहे. तांदूळ यामध्ये घालून घेतल्यानंतर याला एकदा मिक्स करून घेऊ. तर बघा तांदूळ पाण्यामध्ये घातल्यानंतर पाण्याची उकळी कमी झालेली आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे. तर बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता यावरती झाकण न ठेवताच आपल्याला 5 ते 6 मिनटं याला असं शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं तांदूळ चांगला शिजवून घेतला आणि बघा याची प्रत्येक शीतं मोकळी सुटसुटीत दिसत आहेत. जवळपास 70 ते 80% तांदूळ शिजलेला आहे. तर हे कसं ओळखायचं त्यासाठी तांदळाचा किंवा भाताचा एक शीत घेऊन असा बोटांच्यामध्ये प्रेस करायचा. जर याचे 2 ते 3 तुकडे होत असतील तर समजायचं तांदूळ 70 ते 80% शिजलेला आहे. अगदीच भाताचा शीत प्रेस केल्यानंतर स्मॅश होत असेल तर समजावं तांदूळ 100% शिजलेला आहे. तर अगदी परफेक्ट असा आपला हा तांदूळ शिजलेला आहे. आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला आपल्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. यातलं पाणी आपल्याला काढून भाताला वेगळं करून घ्यायचं. भात आणखीन गरम असल्यामुळे याला चाळणीवरती पसरवून घ्यायचं आणि याला थंड होण्याकरता आपण असंच ठेवून देणार आहोत. भात थंड होतोय तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ. आज आपण छोले मसाला बनवणार आहोत. यासाठी इथे मी 200 ग्रॅम काबुली चणे रात्रभर मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि त्यानंतर बघा चणे छान मऊ भिजलेले आहेत आणि अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. भाजीसाठी मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 1 इंच आल्याचे तुकडे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 7 ते 8 इथे मी काजू घेतलेले आहेत. काजू घातल्यामुळे भाजीला छान असं टेक्स्चर येतं, दाटसरपणा येतो आणि त्याचबरोबर भाजी चवीला देखील चांगली लागते. आता याऐवजी तुम्ही खरबुजाच्या बिया घेऊ शकता किंवा सुक्या किंवा ओल्या नारळाचे तुकडे इथे वापरले तरी देखील चालतील. आता हा सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांद्याला आपल्याला मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं. याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे. याला खूप जास्त आपल्याला डार्क रंगावरती भाजायचं नाही. तर इथे बघा 2 ते 3 मिनटं हलकासा गुलाबी रंग येईस तोपर्यंत कांदा मी चांगला भाजून घेतला आहे. यापेक्षा जास्त आपल्याला याला भाजायचं नाही. तर कांदा भाजून झाला याला आपण बाजूला काढून घेऊ. कांदा भाजून झाला की यानंतर आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. तर टोमॅटो देखील आपल्याला 2 मिनटं मध्यम आचेवरती थोडासा मऊसर होईस तोपर्यंत सतत एकसारखा हलवत चांगला भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो परतून घेतल्यानंतर थोडासा मऊसर झाला की आता यामध्ये आपल्याला या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. सोबतच आल्याचे तुकडे देखील यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि ही थोडीशी कोथिंबीर यातच घालायची आणि याचा कच्चेपणा दूर व्हावा याकरता याला फक्त अर्धा मिनिटभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे. तर बघा हे छान असं मी परतून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊ. हे काजूचे तुकडे देखील 1 मिनिटभर मध्यम आचेवरती हलकेसे आपण भाजून घेऊयात. तर काजूचे तुकडे देखील आपले इथे भाजून झालेले आहेत
आणि इथे तुम्ही बघू शकता सगळा मसाला आपण तेलावरती अगदी व्यवस्थित भाजून घेतला आहे. याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. भाजलेला मसाला पूर्णपणे थंड झाला की आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी न घालताच आपण याला मिक्सरवर फिरून बारीक वाटून घेणार आहोत. तर पाणी न घालताच इथे मी हा सगळा मसाला बारीक वाटून घेतला आहे आणि छान असं वाटण तयार केलेलं आहे. आता आपण भाजीसाठी फोडणी तयार करूयात. तर भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे, कारण आज आपण अगदी झटपट भाजी तयार करणार आहोत. आणि त्यासाठी इथे बघा कुकरमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 हिरवी विलायची घालायच्या आहेत. सोबतच यामध्ये आपल्याला 2 ते 3 तमालपत्र घालायचे आहेत. अर्धा चमचा आपण यामध्ये जिरं घालणार आहोत आणि त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे. छोले पचायला थोडेसे जड असतात, ते हलके जावेत यासाठी इथे मी ओवा घातलेला आहे. छान अशी खमंग फोडणी तयार झाली की आता यामध्ये आपण घालणार आहोत आपण तयार करून घेतलेलं हे वाटण. आता हा सगळा मसाला आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती साधारण 2 ते 3 मिनटासाठी चांगला परतवून घ्यायचा आहे. हे बघा 2 ते 3 मिनटं मसाला चांगला परतवून घेतला. त्यानंतर याचा थोडासा रंग बदललेला आहे आणि छान असं याला टेक्स्चर देखील आलेलं आहे. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊ. यामध्ये आपल्याला घालायचे आहे 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची. त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला छोले मसाला घालायचा आहे, जो बाजारामध्ये अगदी सहज विकत मिळतो. यानंतर एक छोटा पाव चमचा इथे मी गरम मसाला घालते आहे. त्यानंतर आपण घालणार आहोत घरगुती काळा मसाला. 2 चिमूटभर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. एक छोटा पाव चमचा हळद घालायची आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आता हे सगळे सुके मसाले या वाटणामध्ये आपण चांगले परतवून घेणार आहोत. तर 2 मिनटासाठी सगळे सुके मसाले आणि तयार करून घेतलेलं हे वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही याचा रंग बदललेला आहे आणि मसाले परतून घेतल्यानंतर छान असा सुगंध देखील येतोय आणि तुम्ही इथे बघू शकता या मसाल्याला छान असं टेक्स्चर देखील आलेलं आहे. सगळे मसाले छान असे परतून घेतले की आता आपण यामध्ये घालणार आहोत भिजवून घेतलेले काबुली चणे. काबुली चणे यामध्ये घातले की या मसाल्यांसोबत काबुली चणे देखील 2 मिनटासाठी आपण परतवून घेणार आहोत. हे बघा 2 मिनटं काबुली चणे सगळ्या मसाल्यांसोबत छान असे परतून घेतले. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर भाजी तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे थोडंफार कमी जास्त करू शकता. पाणी घातल्यानंतर याला एकदा हलवून छान असं मिक्स करून घेऊ. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक राहिला होता, त्यामध्ये देखील थोडंसं पाणी घालायचं आणि हा सगळा मसाला आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे. आता याला छान असं हलवून घ्यायचं आहे. आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर बघा मोठ्या गॅसवरती भाजीला इथे मी छान उकळी काढून घेतलेली आहे. याला एकदा हलवून थोडंसं खालीवर करून घेऊ. त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकरची गरम वाफ देखील निघून गेली आहे. आता आपण कुकर उघडून बघूयात. तर बघा मस्त अशी आपली ही काबुली चण्याची किंवा छोलेची भाजी बनवून तयार झाली आहे. याला एकदा हलवून घेऊ आणि चेक करून बघू की काबुली चणे शिजलेत की नाही. तर बघा बोटांनी काबुली चणा असा प्रेस करून बघितला तर छान असा मऊ शिजलेला आहे, म्हणजेच आपली भाजी अगदी व्यवस्थित तयार झाली. यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि अशा रीतीने तयार झाली आपली छोलेची भाजी किंवा छोले मसाला. इथे आपला भात देखील थंड झालेला आहे. भातासाठी फोडणी तयार करून घेऊ. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं. यामध्ये 2 चमचे तेल काढून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल जर गरम नसेल तर जिरं कच्चं राहतं आणि खाताना ते कडवट लागतं. तर इथे बघा तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं छान असं फुललं गेलं की यानंतर आपण यामध्ये घालतो आहे 2 चिमूटभर हिंग आणि आता हा शिजवून घेतलेला भात आपल्याला यात घालायचा आहे. भात घातल्यानंतर याला आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊ आणि 2 मिनटं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे.
तर हे बघा, भात फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला. त्यानंतर 2 मिनटं याला परतून घेतलेलं आहे आणि इथे आपला जिरा राईस बनून तयार झाला आहे. तर यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून याला एकदा पुन्हा हलवून घेऊ आणि यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर अशा रीतीने तयार झाला इथे आपला जिरा राईस. तर मस्त मोकळा सुटसुटीत आणि सळसळीत असा हा आपला जिरा राईस बनून तयार झालेला आहे. जिरा राईस तयार झाला. आता पुऱ्या लाटून घेऊ. कणिक देखील छान भिजलेली आहे. कणकेचे छोटे छोटे गोळे करायचे आणि पुरी लाटून घ्यायची. तर पुरी लाटताना इथे आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही. तेलावरतीच मी पुरी लाटून घेतली. पुरी लाटून तयार झाली. तळून घेऊयात. हे बघा, पुरी तेलामध्ये घातल्याबरोबर मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि यामध्ये आपण थोडीशी पिठी साखर घातली होती, त्यामुळे पुरीला रंग देखील खूप सुरेख आला आहे. पुरी तळल्यानंतर मस्त अशी बलूनसारखी टम्म फुगलेली आहे. आता ही पुरी तेलातून बाहेर काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या देखील आपण तळून घेणार आहोत. तर गरमागरम पुरीसोबत सर्व करूयात ही थाळी. अशा रीतीने अगदी झटपट अवघ्या तासाभरात साध्या सोप्या पद्धतीने सणासुदीला करता येईल असा आपला हा संपूर्ण स्वयंपाक बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील ही थाळी नक्की करून बघा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. इथे आपला भात देखील थंड झालेला आहे. भातासाठी फोडणी तयार करून घेऊ. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं. यामध्ये 2 चमचे तेल काढून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल जर गरम नसेल तर जिरं कच्चं राहतं आणि खाताना ते कडवट लागतं. तर इथे बघा, तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं छान असं फुललं गेलं की यानंतर आपण यामध्ये घालतोय 2 चिमूटभर हिंग आणि आता हा शिजवून घेतलेला भात आपल्याला यात घालायचा आहे. भात घातल्यानंतर याला आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊ आणि 2 मिनटं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, भात फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला. त्यानंतर 2 मिनटं याला परतून घेतलेलं आहे आणि इथे आपला जिरा राईस बनून तयार झाला आहे. तर यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून याला एकदा पुन्हा हलवून घेऊ आणि यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर अशा रीतीने तयार झाला इथे आपला जिरा राईस. तर मस्त मोकळा सुटसुटीत आणि सळसळीत असा हा आपला जिरा राईस बनून तयार झालेला आहे. जिरा राईस तयार झाला. आता पुऱ्या लाटून घेऊ. कणिक देखील छान भिजलेली आहे. कणकेचे छोटे छोटे गोळे करायचे आणि पुरी लाटून घ्यायची. तर पुरी लाटताना इथे आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही. तेलावरतीच मी पुरी लाटून घेतली. पुरी लाटून तयार झाली. तळून घेऊयात. हे बघा, पुरी तेलामध्ये घातल्याबरोबर मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि यामध्ये आपण थोडीशी पिठी साखर घातली होती, त्यामुळे पुरीला रंग देखील खूप सुरेख आला आहे. पुरी तळल्यानंतर मस्त अशी बलूनसारखी टम्म फुगलेली आहे. आता ही पुरी तेलातून बाहेर काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या देखील आपण तळून घेणार आहोत. तर गरमागरम पुरीसोबत सर्व करूयात ही थाळी. अशा रीतीने अगदी झटपट अवघ्या तासाभरात साध्या सोप्या पद्धतीने सणासुदीला करता येईल असा आपला हा संपूर्ण स्वयंपाक बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील ही थाळी नक्की करून बघा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.